श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत मंडळी? मस्त मजेतच असाल तर बघू शकताय, हा आहे आमचा गुरुवारचा ब्लॉग. तर गुरुवारचा ब्लॉग काही सोडता आला नाही मला, कारण काही प्रॉब्लेम असे असतात की म्हणतात ना, माझ्या वायफायला रेंज वगैरे नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ काही सोडता आला नाही. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकताय, आम्ही दोघंच नवरा बायको इथं बसलेले आहेत आणि पोरं काय अजून उठले नाही, झोपले होते. आणि मग साहेबांना खिचडी दिली आणि मस्त इथं चहा खिचडीचा बेत चालू होता. माझे पण गुरुवार होता, मी पण खिचडी खाल्ली आणि चहा पिलेला आहे, बघू शकताय तुम्ही मस्त असं. आणि त्यानंतर इच्छा झाली, समोसे पण होते आणि मग चहा समोसाच खाल्ला खिचडी सोडून. तर मस्त वाटलं. सकाळची मॉर्निंग तर खूप छान झाली होती. त्यानंतर थोडं बाहेर जायचं प्लॅनिंग होता, तर कुठं कुठं गेले आणि काय काय केलं, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. आणि इथं आमचे साहेब खात होते खिचडी आणि साय म्हणतात ना, दुधावरची साय आणि दूध मिक्स करून खात होते. कारण गावाकडचे लोक दूध आणि खिचडी खूप आवडीने खातात. तसंच साहेबांचं पण आहे, दही कमी खातात पण दूध खूप आवडतं त्यांना. तर ही अशी मॉर्निंग मस्त गेलेली होती. दोघंच होतो मुलं. त्यानंतर पुतण्या आला, मग आमचा भैया आला भैयाबरोबर. तर बघू शकता आत्ता गाडीत कुठं चाललेले आहेत, तर इथं सानवी, निशा आणि नेहा सगळे मिळून आम्ही चाललेलो आहेत मस्त असं लॉंग ट्रिप घ्यायला. लॉंग ट्रिप म्हणजे लॉंग असं काही फिरायला नाही, खास डीमार्टला आईस्क्रीम खाण्यासाठी भैया घेऊन जात होता. भैया म्हणजे माझा पुतण्या आहे. तर तुम्ही बघू शकताय खूप. आणि पुढं गिरीश बसलेला आहे, त्याची गाडी चालवण्याची स्टाईल खूप छान आहे, खूप मस्त गाडी चालवतो. शून्यातनं वर आलेला हा मुलगा यशाच्या शिखरावर पोचत आहे, पण बऱ्याच लोकांना त्याचं हे पुढं जाणं बघवत नाही. तर आता मी ह्याच्यामध्ये काही कोणाची नावं घेत नाही, कोणाला वाईट वगैरे बोलत नाही. काय असतं, जलनेवाली की दुआ म्हणते तसंच आम्ही म्हणतो आणि आम्ही चुलती आणि पुतण्या मिळून एन्जॉय करतो आहे, तुम्ही बघू शकताय. तर कुणाचं काय कुणाला मिळ नसतं, आम्ही लक्ष देत नाही. मस्त एन्जॉय करायचं आहे. गाडी चला निघा म्हणला, मग त्याला त्यानंतर त्याला सी एन जी पंपावर जायचं होतं, गॅस टाकायचं होतं. आणि कसा ड्रायव्हिंग करतो बघा माझा पुतण्या, खूप छान ड्रायव्हिंग करतो, खूप मस्त. खूप लहान वयात कष्ट केले, खूप लहान वयात त्याला कष्ट करावं लागले, खूप लहान वयात जबाबदारी पडली, जबाबदारीची जाणीव असली की मस्त मग माणूस लाईफ छान जगतं. आणि सेटल पण खूप छान झाला. पुण्यात आला, वर्ष व्हायच्या आत गाडी चालवतो, मस्त पैसा पाणी पाळून व्यवस्थित छान चाललेलं आहे त्याचं. आणि शिकलेला कमी आहे, 5वी 6वी झालेली आहे, अगदीच पूर्ण शिक्षण नाही असं नाही, लिहिता वाचता येतं त्याला, पण खरंच कमी शिकला पण नॉलेज खूप आहे आणि खूप कष्टातनं वर आलं. बरेच असं लोकांना मी आणलं होतं, पण त्यांना करून खायचं कळलं नाही, देणेपाणी करून गेले इथं. पण हा मात्र माझ्या प्रत्येक अडचणीत, मी जिथं हा आवाज देते तिथं उभा राहतो. अशा अडचणीत उभं राहतो की जिथं जेवत असेल तर इथं माझ्या इथं हात धुवायला येतो प्रत्येक वेळेस. आणि ही त्याची ड्रायव्हिंग करण्याची स्टाईल बघा, खूप छान लाईफ जगतो तो आणि सगळ्यांना हाताशी घेऊन छान असा राहतो. आईवडिलांजवळ ठेवतो, आमच्याजवळ ठेवतो आणि मस्त असं सेटल झालेलं आहे. आणि मग काय इथं बघू शकताय, निशाला वेगळे आईस्क्रीम घेतलं आणि आम्ही मात्र ते आईस्क्रीम खात होतो, डीमार्टमधलं आईस्क्रीम खात होतो. ते डीमार्टचं आईस्क्रीमचं काय म्हणतात आता निशा सांगत आहे मला, सॉफ्टी म्हणायचं ह्याला, माऊ. आणि निशाला आपला कप आणला होता व्हेनिला आईस्क्रीमचा. आणि इथं सगळेजण सॉफ्टी खाण्यासाठी, खास त्यांनी आईस्क्रीम खाण्यासाठी आम्हाला सगळ्यांना नेलं होतं. खर्च पण करतो आणि खाय प्यायला पण कमी करत नाही. मुलांना माझ्या खूप जीव लावतो, खरंच मोठा भाऊ असलेलं कर्तव्य सगळे निभावतो. आणि म्हणतात ना, माणसाची काय सोबत येतो, पैसा पाणी काही सोबत येत नाही, जे 2 क्षण आनंदाचे असतात तेच सोबत येतात. आणि तसंच काहीतरी ह्याचं आहे. आणि लाईफ खूप छान जगतो हा, आणि अशी लाईफ सगळ्यांनी जगावी, पण त्याचे गुण